तुम्ही प्रेझेंट म्हणा. ओके ओके. मी आदरणीय सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रेझेंटी घ्यावी. या सर. क्लास टीचर जागा असेल गुड मॉर्निंग बोलू द्या. पुढे बोलू द्या. काय झालंय आता बऱ्याच वर्षापासून क्लास टीचर पदाचं जे ओझ म्हणतो पेक्षा प्रेसरांच्या खांद्यावर दिलं. आता दहावीचे क्लास टीचर बऱ्याच वर्षापासून मला वाटतं तुमच्या नंतर 1-2 वर्षानंतर मी सोडलं आणि 4-5 गेलेले. आता मी कोणत्याच वर्गाचा क्लास टीचर नाही. सर सिनियर झाले. तरी पण आता त्यावेळेची जबाबदारी निभावतो. प्रेझेंट द्या. क्षीरसागर अमोल प्रेझेंट सर. वांडेकर सुनील. यस सर. गुंजाळ नानासाहेब. यस सर. सावळे रवींद्र. यस सर. गुंजाळ ऋषिकेश. हजर. गुंजाळ नंदकिशोर. प्रेझेंट सर. आठरे सविता. यस सर. आठरे अनिल कुमार. यस सर. गीते संतोष. यस सर. कचरे सविता. यस सर. ससे रेश्मा. यस सर. कचरे शोभा. यस सर. बहिणी या ठिकाणी टेकवडे कविता. यस सर. गुंजाळ अर्चना. यस सर. जाधव संजीवनी. यस सर. वरपडे प्रज्ञा. यस सर. देशमुख वनिता. यस सर. जगदाळ प्रकाश. यस सर. पवार मंगल. आले सर. गुंजाळ सोलमा. यस सर. कोण कोण? अलका आमले. अलका आमले. अलका आमले ना. हा असं कोण बोलतो? अरे नाव नाही दिलं. मुलांनी साळवे. आल्यानंतर अटेंडन्स आहे. हो. अरे ये लवकर पटकन. साळवे फुलन. आमल्या. शेवटीच होईल आपला. शेवटीच होईल मला. करायची खूप 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 धन्यवाद आदरणीय वांडेकर सर. वांडेकर सरांनी या ठिकाणी आपला पट घेतलेला आहे. हाजरी पट झालाय. पुढे जाऊयात आपण. या ठिकाणी आपल्याला पुढचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आपल्या सर्वांची ओळख. या मातादेव नेहमीप्रमाणे उशिरा तेवढं बोलत आपण श्री गुरु सारखा असता पाठीरागा इतरांचा लेखक कोण नाही. गुरुविना अनुभव घ्यायचा कळे चर्चा नको. अनुभव गुरुशिवाय कोणत्याही क्षेत्रात असू द्या गुरु असावाच लागतो. मार्गदर्शक असावाच लागतो. गुरु हा दीपस्तंभ आहे. गुरु हा मार्गदर्शक आहे. प्रेरणा स्रोत आहे. गुरु हा जीवीचा जीवलग आहे. गुरु शिवाय मार्ग सापडत नाही. आणि त्यामुळं आतापर्यंत जितके गुरु आपल्याला या संपूर्ण जीवनभराच्या प्रवासामध्ये भेटले, ज्या ज्या गुरूंनी आपलं कल्याण केलं त्या सर्व गुरूंना नमन. आणि वास्तविक पाहता इयत्ता 8वी पासून या विद्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये आपण प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी पलीकडचा वर्ग होता.
परंतु हाच वर्ग गृहीत धरून समोर संपूर्ण जे काही व्यक्तिरेखा आहेत त्याच आहेत सर्व. म्हणजे आजपासनं जवळजवळ 27-28 वर्षापूर्वीचा काळ. त्या काळामध्ये जर पाहायला गेलं तर आपली जे काही आपले कपडे होते, कपडे आपला युनिफॉर्म होता, तो युनिफॉर्म तोच आहे कसं तो आहे संपूर्ण हरिभक्त परायण युनिफॉर्म आहे. त्याचं नाव काय म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो आपण, त्याला तो कलर कोणता आहे, त्या कलरचं नाव आहे जे काही आपल्या देवगडचा कलर आहे ना, तो देवगडचा कलर आहे, भगवत युनिफॉर्म आहे तो. तर तसा युनिफॉर्म शक्यतो दिसत नाही दुसरीकडे. तर तो युनिफॉर्म कंटिन्यू राहिला. त्या युनिफॉर्म मध्ये आपण सर्वजण यायचो, आल्यानंतर बसायचो, बसल्यानंतर त्या ठिकाणी पलीकडच्या जे काही आडवी इमारत झाली त्याच्या पलीकडं बरेचसे झाडं होते, त्याच्या तिकडे जाऊन जेवण करायचं. मी आणि अनिल बसायचो समोर आणि त्याचे वडील म्हणायचे की ते क्षीरसागरपाशी बसत जा. आणि मलाच काय येत होतं मला नव्हतं माहिती, परंतु माझ्याकडून बोलावं मी काय एवढं झालो नाही. माझा ब्रँडेड कलर आहे आणि त्याच्यामुळेच मी ब्रँडेड. तुझ्यासारखा गोरा जर मी झालो असतो तर तुला किंमत नसती राहिली. बरोबर आहे का नाही? तर या सगळ्या गोष्टी परमेश्वर विचार करून, मी आजकालचं स्टेटस होतं, परमेश्वर आपल्या इच्छेप्रमाणे देत नाही. माझ्या स्टेटसला आज तुला जे आवश्यक आहे ते देतो. मला वाटन की नाही बा ऐश्वर्या बायको पाहिजे, तुम्हाला वाटेल सलमान खान नवरा पाहिजे, नाही जमणार ते. परमेश्वर तुला जे सूट होईल, तुला जे सूट होईल तेच देणार. त्यामुळं व्यक्ती भिन्नता, व्यक्ती संपूर्ण गुण हे विविधतेने नटलेले असतात. परमेश्वराची ती गॉड गिफ्ट असते, ती देणगी असते. आणि ती देणगी परमेश्वर कोणामध्ये काय टाकेल सांगता येत नाही. कोणाचं सर्वांचं कल्याण तू करतो, त्याने मुंगी सुद्धा उपाशी मारलेलं नाही. असंच एकदा महादेव आणि पार्वती बसले होते आणि पार्वती म्हणली, काय तू महादेवा संहार करतो, उद्धार करतो, सारे दुनिया करतो, काही गप्पा नको मारू. ती म्हणली, मी आता एक डब्बा घेतलाय आणि त्याच्यामध्ये एक मुंगी ठेवलेली आहे, तू खरंच संहार उद्धारण तिला खरंच अन्न चारतो का रे? ते मला बघ तू डब्याचं झाकण उघडून. तर डब्याचं झाकण ज्यावेळेस उघडलं त्यावेळेस तिच्या वजना इतका साखर तिच्या तोंडामध्ये होता. आपण आपल्या वजना इतका साखर, बाळा दुधा कोल करीते उत्पत्ती. अरे जोरदार टाळ्या, आपण नाचला गेलाय. तर मग वाढवी श्रीपती सगळे दोन्ही. 100%च काय होतंय, या सगळ्या गोष्टी तो सहार करतो. तो त्याला प्रमाण एवढं सुंदर बसते की बाबा तुझं मोकलेले यायचं नाही, सगळं जीवांचा करी तो सांभाळ, तुझं मोकलेले यायचं नाही. तर तो एवढ्या प्राणी मात्राचा सांभाळ करतो, एवढ्या जीवजंतूचा सांभाळ करतो. तो तुला मोकलीन का किंवा तुला तुझ्याकडे दुर्लक्ष करीन का? तो कोणाकडे दुर्लक्ष करत नाही. भले तुम्ही फार राष्ट्रपती व्हा आणि तुम्ही इकडं कामाला जा, दुसरीकडे ट्रॅक्टर भरायला जा, तो त्याला तेवढंच अन्न देतो जेवढं त्याला आवश्यक आहे. त्यामुळं ती संपूर्ण उत्पत्ती, निर्मिती, संहार तो परमेश्वरच करू शकतो आणि त्याची लीला अपरंपार आहे. तू बोलायला म्हणून बोललो. आपण कार्यक्रम वेगळे आलोय. नाही आणि ते खाली उतरून आले वर लागतो वैयक्तिक ओळखीकडे जायचं आपल्याला. तर यानंतर नाही सरांच्या अगोदर तुमची ओळख पाहिजे म्हणले सर. तुम्ही काय करता नाही तसं होईल. रेश्मा ससेपासून या ठिकाणी सुरुवात होईल आणि तिची ओळख आणि तिचं गावाचं नाव सर्व शेड्यूल सांगून घ्या. चला नमस्कार सर, नमस्ते. माझ्या मित्रमैत्रिणी तुम्हाला पण नमस्कार. माझं नाव रेश्मा सुभाष ससे. पहिलं शाळेत असताना, आता माझं लग्न झाल्याच्या नंतर माझं नाव आहे रेश्मा विलास पायमोडे. मला तिला कासार पिंपळगाव इथे दिलेलं आहे. मी अंगणवाडीमध्ये जॉब करते. मला 3 मुली आहेत. माझा प्रपंच एकदम आशीर्वादाने खूप चांगला आहे
आणि मला जावं पण आलेलं. माझं नाव सविता सुरेश. मला इथं दिलेलं आहे. इथं माझं नाव सविता सुरेश चव्हाण असं आहे. मला एक मुलगी एक मुलगा आहे. मी गृहिणी आहे आणि माझी मुलगी आता MPSCचा अभ्यास करते. कार्यक्रम चालल्यासारखं वाटेल. सर्वांना नमस्कार. माझे इथले नाव होतं प्रज्ञा भानगड घोरपडे आणि मला दिलेलं आहे गोरेगावमध्ये. तर माझे मिस्टरांचं दुकान आहे, किराणा दुकान, कपड्याचं दुकान आणि मी पण मशीन का सिलाई काम करते. स्टेशनरी पण आहे आमच्याकडे, शेती पण आहे, पण शेती जास्त आम्ही करत नाही. आणि मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. तर माझी मुलगी BA सेकंड इयरला आहे आणि मुलगा वर्षी 10वीला होता. हा माझा परिचय. बरेच मोठी मुलगी. नमस्कार सर्वांना. माझे नाव कविता कालिदास टेकुळे. मी इथं खानगाववरून इथं शाळेत येत होते. तसं आमचं गाव हे नव्हतं. मी मामाच्या गावाला शाळेत होते आणि मला इथंच लोसरमध्ये दिलेलं आहे. माझं तिकडलं नाव कविता पाराजी वांडेकर. आम्ही शेतीच करतो. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा ITI करून घरीच आहे आणि मुलगी डिप्लोमा करून डिग्रीचं 2ऱ्या वर्षात आहे. माझं नाव रंगिनी रघुनाथ साळे, इकडचं माहेरचं आणि सासरचं नाव उर्मिला संदीप शिंदे. मी नगरला असते आणि माझा मुलगा डॉक्टर आहे, तो पण नगरलाच असतो. आणि मी 9वीतच माझं फर्स्ट टाइम लग्न झाले. वाक्यानुसार अर्थ ना घेऊ. बोलत नसतो बरोबर आहे, सर. मी घरगुतीच आहे, मी काही करत नाही. आणि मग एवढे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये कोणीच नव्हतं. ते एक दिवस असंच माझ्या भाषेच्या लग्नामध्ये सुनीलने मला कॉन्टॅक्टमध्ये घेतले, त्यामुळे मला सगळ्यांनी इथं बोलवले. सवय नसते का आपल्याला? चव्हाण. मला पण इथंच दिलेलं आहे. मी पण शेतीच करते. मला एक मुलगा आहे, एक मुलगी. मुलगी 10वीला आहे आणि मुलगा 12वीवर ITI करून तो तारापुटे सर्व्हिसला आहे. हा, या पुढे. जागेवर बोल ना. एक तुला बोलायचं पुढे जाऊन. माझं नाव अर्चना भगवान मुंगार. मला इथे मांडव सोमठाणा आहे. तिथेच माझं लग्नानंतरचं गाव. तिथलं माझं नाव अर्चना बाबासाहेब कराळे. माझं एज्युकेशन नर्सिंग, मी 12वीनंतर नर्सिंग केलं औरंगाबादला आणि नंतर पुणे इथे मी DY पाटील हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरची इन्चार्ज आहे सध्या. असा माझा पुढील प्रवास होता आत्तापर्यंतचा. मुलगा आहे मला एक, तो आता सध्या 9वीला आहे. बाकी माझं वैवाहिक जीवन आणि फॅमिली सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि आज मी इथे आले तर मला खूप म्हणजे इतका आनंद होतो आहे की 25 वर्षांनी मला वाटलं नव्हतं एवढे सगळेजण इथे उपस्थित राहतील. आणि काल जेव्हा प्रवास करत होते तेव्हा पाऊस येत होता. पाऊस आला, मला वाटलं आपण आलोय पण इथली लोक येणार नाही असं खरोखर मला वाटलं होतं. पण इतके जण जमा झाले तर मी अतिशय आनंदी आहे. आणि या 4-5 वर्षांनी पुन्हा आपण या ठिकाणी हा असा सोहळा साजरा करू अशी मी सगळ्यांना विनंती करते. माझे नाव संजीवनी सुखदेव जाधव माहेरचं आणि सासरचं नाव संजीवनी आजी कुलकुटे. मला 2 मुली आहेत. माझी मोठी मुलगी 10वीला आणि छोटी मुलगी 7वीला आहे. आणि मी गव्हर्नमेंटमध्ये नोकरी करते, टीचर आहे मी. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, सरांच्या आशीर्वादाने खूप छान फॅमिली भेटली मला. म्हणजे ते एक सगळ्यांचं ऋण आहे आपल्यावरती की आयुष्यामध्ये
लहानपणापासून जर आपले खूप चांगले जणांशी संपर्क जर असले, ते व्यक्ती खूप चांगले असले, त्याचा नक्की इफेक्ट आपल्या जीवनावरती होतो. त्यामुळे कायम मी म्हणजे 11वी-12वी नंतरचं शिक्षण ते खूप वेगळं असतं, पण 10वीपर्यंतचं शिक्षण एवढं छान असतं की सगळ्यांचे ऋण आहेत आपल्यावरती. कारण यांनी आपल्याला एवढं सुंदर पद्धतीने घेतलेलं म्हणजे शिकवण आणि संस्कार आणि ज्ञान एवढं छान दिलं की मधमाशीप्रमाणे आपण ते सर्वांनी ते ज्ञान घेऊन फिनिक्स पक्षाप्रमाणे आपण आकाशामध्ये भरारी घेतली व यांच्या ज्ञानाच्या जोरावरती आपण खूप मोठे झालो. धन्यवाद. आणि मग टेन्शन घेऊ नका, थोडंच बोलणार आहे. असंही मला काही येत नाही जास्त बोलता. माझं नाव मंगल किसन पवार आणि सासरचं नाव वैष्णवी तेजस कोठावले. तर माझे मिस्टरांच्या संकल्पनेतून माझे मिस्टर सर अनाथाश्रम चालवतात. म्हणजे सर गोरगरीब मुलं, वन पॅरेंट्स वगैरे असे मुलं असतात. आणि म्हणजे त्यांना आम्ही म्हणजे ते याच्यामधून वर्ग शिक्षण पण देतो मुलांना. आणि एक म्हणजे चालतं एक समाजकार्य होत होतं. कोणत्या गावाला? हा कुठे? गावीच आश्रम आहे. तर आपली अनिता आमच्या क्लासमध्ये अनिता गेली आता. तिचे मुलं हा अनिता सोबत तुम्हाला आठवते की अपंग वाढली तिचे दोन मुलं ह्या वर्षापासून आपलं देवानीच सांगितलं की आपल्या आश्रमामध्ये त्याला माहिती होतं ना देवा. चाकणपासून 10 किलोमीटर माझं गाव आहे. तर मग गावीच आश्रम वगैरे निमगाव दावडी म्हणून गाव आहे. आणि शेलपिंपळगाववरून 7 किलोमीटर गाव आहे असं आपलं. तर अशा पद्धतीत माझ्या माणसाला नाही काय केलं ना शिकवलं. हा मग आता आश्रमावर म्हणजे मीच म्हणजे आता माणसं ठेवले कामाला. कारण एवढे मुलं सांभाळायचे म्हणजे जरा डोक्याला ताण व्हायचा. तरी 5-6 वर्ष मी सांभाळले मुलं. मिस्टर म्हणजे बाहेरचं बघायचे. तर नंतर माझ्या डोकेदुखीचा वगैरे प्रॉब्लेम. एवढी मुलं सांभाळायची 24 तास. जरा हा सकाळी उठवण्यापासून ती प्रक्रिया 6 वाजता उठवायचं, त्यांना प्रॅक्टिसला बसायचं, आंघोळ्या त्यांच्या आवडून घ्यायच्या, शाळेला तयार करायचं असं म्हणजे. पण आता कामाला माणसं ठेवले. त्याचं भजन वगैरे मी पहिल्या वेळेस आणि भजन वगैरे खूप छान होतं. हेच मी माझं नाव सविता बाबासाहेब आठरे आणि लग्नानंतरचं नाव सविता आत्माराम ताठे. मला चितळी या गावी दिलं. आता तसं माझं 10वी नंतर मी शिक्षण 12वीला तिसगावमध्ये होते. आता तिसगावमध्ये 11वी-12वी झाली. 12वीमध्ये जानेवारीमध्येच पप्पांनी माझ्या म्हणजे पाहुणे आणले गेले. पण मला माहितीच नाही की पाहुणे आणले गेले. मला म्हणजे मोठ्या दिवस जायचे तुला. आता मला वाटलं जायचं असेल. मी घरी गेले तर तिथं रांगोळी वगैरे काढत होते. तर म्हटलं काय पप्पा? तर ते म्हटले पाहुणे येऊन राहिले. बरं ठीक आहे, मी तयार झाले. तिकडले बी मग म्हटले लग्न केलं माझं. रिझल्ट बी लागला नाही 12वीचा. काय करणार आता, शिक्षण अधुरं राहिलं. नंतर मग माझे मिस्टर आर्मीमध्ये येतं, सध्या जॉब करतात मणिपूरमध्ये. तर मी नगरला मुलं घेऊन शिक्षण चालू आहे. मुलगी माझी IIT-मध्ये इंजिनियर करते, 2nd इयरला आहे आता. तसं व्यवस्थित आहे. आणि मी ब्लाऊज वगैरे पार्लर वगैरे करते घरी. मला हे सगळे मिळाले, आनंद वाटला खूप. इतकी इच्छा होती 4-5 वर्षापासून की गेट टुगेदर व्हावं म्हणून. ज्यावेळेस तिसगावमध्ये आमचं गेट टुगेदर झालं, क्षीरसागर आणि सुनील होते, तर आम्ही भेटलो, फोटो काढले. हा फोटो ग्रुपमध्ये टाकला. तर मग सगळ्यांना मी वाटलं की आपण बी भेटावं. त्या निमित्ताने भेटले. या स्नेहमुळे सगळ्यांचे मी आभार. थँक्यू. माझे नाव मोनिता विक्रम देशमुख. मामाच्या गावाला शिकायला होते वैजूगाव वडगावला. आता मला राहुरीला दिली आहे. राहुरीचे नाव वनिता
मुलगा आहे 10वीला. अलका मारुती आमले आणि गोरेश्वरमध्ये गेलेला आहे मला. माझं नाव अलका माणिक वाटेकर. दोन मुलं आहेत मला. मुलगा 12वीला आहे, मुलगी 10वीला आहे. माझे मिस्टर इलेक्ट्रिकमध्ये होते. आता ते आहेत. सवय नाही केली. मला शिराळमध्ये गेले आहे. तशी मी सगळ्यांच्या ओळखीचीच आहे. पण तरी ओळख इकडचं नाव सुरबागणे झाडे. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. माझा मुलगा पण या शाळेत आहे. तुम्ही सांगितलं होतं ना तुमची मुलं नाही. एक तरी मुलगा आहे. सर म्हटले होते तुमचे मुलं इथं आलं का शाळेत? कुणाचं? तुझंच आहे? हो. माझं नाव बाबासाहेब रवींद्रचं आहे. मी शेतकरी आहे. माझ्याकडे डाळिंब शेती आहे. त्याला मी शेती करतो. तिथं पण काही उत्पन्न घेतो. मला 2 मुली 1 मुलगा आहे. माझी मुलगी फर्स्ट इयर बाकी जनरल इंजिनिअरिंगला कोर्स करते. दुसरी मुलगी आत्ता 10वी पास होऊन 11वीला आहे आणि मुलगा 8वीला आहे. सर्वांना नमस्कार. माझं नाव संतोष पोपट गीते. मी कंस्ट्रक्शन लाईनमध्ये सुपरवायझर म्हणून काम करतो. मला 2 मुलं आहेत. 2022ला माझ्या मुलाचा इथंच 2022च्या बॅचला होता. एकदा पालक मेळावा आलतो. शेतकरी सर मला म्हणले लहान भाऊ आहे का. मी फार्मसी करतोय दोन्हीला प्रवारा दोन्ही. बाकी एकदम व्यवस्थित. एकच मुलं आहे ना? 2 मुलं आहेत. एक 7वीला इथं आहे. हां, बरं. हा. हो शिव. नमस्कार, माझं नाव नानासाहेब गुंजाळ, वैजूबा बोलतो. मी हल्ली कल्याण टिटवाळा येत राहतो. नॅशनल पेरोसाईड लिमिटेडमध्ये जॉब करतो आणि येतो. बाकी सगळं व्यवस्थित. माझे नाव अनिल कुमार मोहन आठरे, मुक्काम पोस्ट वैजूबा बोलतो. सध्याला राहायला मी पुण्याला आहे. मी पोलीस इन्स्पेक्टर या पदावर ठाणे शहर येथे कार्यरत आहे. मला 1 मुलगा मुलगी आहे. लग्नाच्या अगोदरचं नाव आठरे माझं, नंतर पण आठरे. आणि बाकीच्यांचे आता मी इंट्रोडक्शन ऐकलं सगळ्यांचं. तर काहींना जावं आहे, काही मुलं डिग्रीला आहे. त्या मानाने मी खूप तरुण आहे. माझी मुलगी 5वीला आहे. नमस्कार, माझं नाव ऋषिकेश सारंग जगुंजाळ. ओळखलं नाही का? मी सध्या पुण्याला असतो वाकड्याला. माझं डोर मॅन्युफॅक्चरिंगचं छोटंसं युनिट आहे. ते मी आणि माझी मिसेस हँडल करतो. मला 2 मुली आहेत. एक 6वीला आहे आणि एक आत्ता 3 महिन्याची. आणि एकपेक्षा मी अजून ओळखलं का? आता सांगितल्यानंतर का? माणूस मोठा आहे पण आवाज मोठा आहे. मी घरी शेती करतो आणि ती करते. 2 मुली आणि 1 मुलगा आहे. मुलगी 10वीला आहे, एक 8वीला आणि मुलगा 12वीला. शेवटी बोलू का? सर्वांना नमस्कार. त्याच्यामुळे सुनील रामभाऊ खांडेकर, खांडेगाव. तसे सगळेच ओळखत असतील मला.
इच्छेनुसार मला काही करता नाही आलं जास्त, त्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागतो एकदा. कारण सरला पण मी कोणत्या क्वालिटीचा काय होतो, पण आज म्हणजे समजा तुमच्यासारख्यांना पाहिल्यावर मला त्याची खंत नक्कीच आहे, पण आता मी ती भरून काढू शकत नाही. पण मला एक मुलगा आहे, त्याला शिकवायचं स्वप्न आहे. माझ्या याच्यातून मी त्याचं माझं स्वप्न मी त्याच्यातून पूर्ण करण्याची माझी इच्छा आहे. सध्या मी माझं नाव देवीदास बनशी गोमन. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मी शेतीच करतो आणि घरीच आहे. मला एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगाला 11वीला आहे सायन्सला आणि मुलगी सेकंड इयरला इंजिनिअरिंग दोन्ही. शेतीच करतो. 5वीला मुलगी, 3रीला मुलगी. 5वी आणि 3रीला मुलं आहेत. सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव बबन डॉक्टर संपर्क. मी सध्या शेती करतो आणि मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा 9वीला आहे आणि मुलगी 5वीला आहे. त्यांच्या गावामध्ये कार्यक्रम चालू आहे, तरी म्हातारदेव आलेला आहे. माझे नाव म्हातारदेव विठ्ठल गोरे. आता परिस्थिती हवी काय असते, कोणत्या गोष्टीला वेळ मर्यादा प्रत्येकाला दिली, तर काय त्यावेळी शिक्षण जास्त झालं. वडील वयस्कर असल्यामुळे शिक्षण करताना त्याच्यानंतर काय मग थोड्या दिवसात लग्न करून दिलं घरचे. लग्न झाल्यानंतर 2 मुली आहेत. एक 12वीला शिक्षण सुटली, दुसरी 10वीला आहे. पण आपले दिवस खराब झाले म्हणून मुलगा नोकरी टाकल्याच्या मुलीचं लग्न 12 व्यवस्थित शिक्षण. माझं नाव गुंजानंद किशोर मारुती. मी 20 वर्ष आर्मीमध्ये सर्व्हिस करून आता रिटायरमेंट घेतली. आता जय जवानमधून जय किसानमध्ये आलो. सामाजिक कार्य असे काही कार्यक्रमामध्ये थोडं इंटरेस्ट घेऊन काय सगळ्यांना एकत्रित करायचे प्रयत्न आहेत. गावामध्ये काही ग्रुप आहे 20 वर्ष आमच्या गावामध्ये, त्याच्यामध्ये मी आहे. गावात झाले लावणे असे वगैरे वगैरे चांगल्यापैकी थोडं जेणेकरून समाजाचं किंवा हे होईल त्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व असतो. तसं आपल्या कार्यक्रमात नियोजन चालू होतं. कोणी माझं नगरदार, कोणी माझं 26, कोणी माझं 24, कोणी माझं 25. तर सगळ्यांना मी एकत्रित करून वैयक्तिक सगळ्यांना फोन करून सर लोकांना सगळ्या मुलांना मुलींना हे नाही म्हणलं की मुलगी आहे की मला काही म्हणणं अजिबात. सगळ्यांना वैयक्तिक कॉल केले, सगळ्यांना नियोजन केलं, सगळ्यांना म्हणलं या बाबा. तर मला आज आनंद वाटतोय का मी जे नियोजन केलं सगळ्यांनी आले तर आज फार आनंद वाटतोय. तेच अनुभव कमी असतो. आता याच्यानंतर माझा भाऊ नानासाहेब गुंजार, भाऊ कमी दोस्त जास्त, त्याचा बड्डे आहे. मी त्यासाठी केक आणला आहे. संबोधन होईल त्याच्यानंतर आपण बड्डे साजरा करून केक कापून पुढल्या कार्यक्रमाला परत सुरुवात. रवी बोल मोबाईल बोल. मोठं व्हिडिओ होता. माझं नाव रवींद्र गोपीचंद सावळे. परिणाम सांगतो इथं होतं नाही का. त्याच्यानंतर 12वीला तिथं नंतर मी BCSला लोणीला शिकलो. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग केलं, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलं आणि काही दिवस मी माझी छोटीशी फर्म
ती गेली RJ सॉफ्टवेअर सोल्युशन नावानं. तर त्याच्यामध्ये आपण सॉफ्टवेअर वगैरे कस्टमाइज सॉफ्टवेअर वगैरे बनवतो वेबसाईट वगैरे नाही का. सगळं त्याच्यानंतर मी बँकिंग क्षेत्रात थोडंसं जॉईन झालो. तर लगेच वेळ लायब्ररी सध्या माझी मंडळी पण येतच आहे म्हणजे इंग्लिश मिडियमला इंग्लिश फोटो घेतो सरला पण व्यवस्थित उभा राहून घेऊ आपण काय उभं राहून भेटून म्हणजे सेंटरला तुला फुलं घेऊन त्या साईडला घे सगळे तिकडे घेतलं इकडे घेऊन अरे मागे सेंटरला राहील सेंटरला उभं राहतील ना ते पण